अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदावरून ठाकरे गट आणि अजित पवार गटात झुंपली आहे। अपात्रतेच्या निकालामुळे अजित पवार गट शांत असल्याची टीका किंवा टोला चंद्रकांत खैरेंनी लगावलेला आहे। अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, पण शिंदे अपात्र न झाल्यानं त्यांची इच्छा आता पूर्ण होणार नाही असा टोला चंद्रकांत खैरे लगावतायत। अजित पवार गटानं सुद्धा खैरेंच्या या टीकेवर जोरदार पलटवार केलाय। अजितदादांची कुठलीच प्रतिक्रिया त्यांची आलेली नाही आहे। म्हणजे काय अर्थ समजावं माहीत नाही। पण आता हे जिंकले असं भासवतात, हे आम्ही जिंकलो आणि जल्लोष करतात, म्हणजे असे पुढे मुख्यमंत्री हेच राहतील। पण अजितदादांना त्यावेळी आम्हाला असं कळलं की अजितदादांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री एक मुख्यमंत्री बनण्यासाठी त्या ठिकाणी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमधून घेतलं अशी सर्वत्र चर्चा आहे। मग एखाद्या वेळेस आता हे राहतील तर मग अजितदादांना मुख्यमंत्री मिळत नाही, कारण अजितदादा एक दिवस मी मुख्यमंत्री होणार असं बोलले होते आणि मग मी मुख्यमंत्री होत नाही असं कळल्यानंतर मग त्या ठिकाणी अजितदादा कदाचित ते शांत झाले असं आमचं मत आहे। चंद्रकांत खैरे हे मोठे नेते आहेत, त्यांना अजितदादांची काम करण्याची पद्धत चांगल्या पद्धतीने माहीत आहे। अजितदादा कधीच कोणाच्या घरात नाक खुपसत नसतात। दादांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चंद्रकांत खैरे साहेबांनी सुद्धा दुसऱ्याच्या घरात नाक खुपसण्याची सवय बंद करावी। दादांना मुख्यमंत्री बनवणार म्हणून त्यांना घेतलं असं हे जे काही खैरे मनचाही गीत स्वतःचं सांगतायत। महाराष्ट्राच्या विकासावर, जनतेच्या प्रश्नावर तुम्ही प्रश्न विचारा, त्याच्यासाठी दादा तुम्हाला उत्तर द्यायला बांधील आहेत। त्याच्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण कुठल्या तरी नसलेले प्रश्न उपस्थित करून विनाकारण दादा शांत का असं म्हणणं किंवा असं विचारणं हे योग्य आहे का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।